बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातून मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता एक भव्य मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता सकल मराठा समाज मोठ्या संख्येने एकत्रित आला आहे। एका बाजूला संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे आरक्षणाकरिता लढणाऱ्या मराठा बांधवांचा निर्धार मुंबईच्या दिशेने कूच करत आहे। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं आणि एक मराठा एक लाख मराठा या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहर आज इथे मराठा आरक्षणाकरिता एक अभूतपूर्व एल्गार सुरू झाला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता शेकडो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत। हा मोर्चा केवळ एका शहरापुरता मर्यादित नाही, तर तो मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा आवाज घेऊन निघाला आहे। हातात भगवे ध्वज, चेहऱ्यावर निर्धार आणि होटांवर घोषणा घेऊन हे आंदोलक मुंबईच्या दिशेने पुढे जात आहेत। राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह असताना हा मराठा बांधव मात्र आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत। या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे, कारण ही केवळ एका शहराची नाही, तर संपूर्ण समाजाची मागणी बनली आहे। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं ही घोषणा त्यांच्या संघर्षाची गाथा सांगत आहे। या मोर्चातील प्रत्येक पाऊल मराठा समाजाच्या एकजुटीचं आणि आपल्या न्याय हक्कांसाठी लढण्याच्या निर्धाराचं प्रतीक आहे। मेहकरमधून निघालेला हा मोर्चा आता मुंबईच्या दिशेने पुढे सरकत आहे। गणेशोत्सवाच्या धामधुमीतही मराठा समाजाने आरक्षणाचा मुद्दा ठळकपणे समोर आणला आहे। या मोर्चाचा मुंबईत काय परिणाम होतो आणि सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरलंय।